आज आम्ही तुमच्यासोबत अशी एक महत्त्वाची माहिती शेअर करणार आहोत, जी कदाचित अनेक वर्षापासून तुम्हाला त्रास देणाऱ्या काही समस्यांमागचं एक कारण असू शकते. क्षणभर स्वतःला हा प्रश्न विचारा, तुमच्या शरीरात सतत वेदना जाणवतात का? सकाळी उठल्यानंतरही पूर्ण रात्र झोपूनही शरीराला विश्रांती मिळाल्यासारखं वाटत नाही का? थोडंसं काम केल्यानंतरचा थकवा जाणवतो का? हातपायांमध्ये मुंग्या येतात किंवा झिंझिण्या जाणवतात का? जिने चढताना श्वास लवकर लागतो का? पूर्वीसारखी स्मरणशक्ती राहिलेली नाही असं वाटतं का? किंवा अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड आणि राग येऊ लागला आहे का? जर यापैकी काही लक्षण तुम्हालाही जाणवत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण काही वेळा शरीरातील व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B1 याची कमतरता हळूहळू शरीर कमकुवत करत असते आणि त्यांची जाणीव आपल्या उशिराला होत असते. मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात लाखो लोक अंगदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, सतत थकवा, अशक्तपणा, मानसिक ताण आणि वारंवार विसरण्याची सवय अशा अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. बऱ्याचदा आपण या तक्रारी वाढतं वय, जास्त काम किंवा तणाव यामुळे होत असतील असं समजून दुर्लक्ष करतो. पण काही वेळा या त्रासामागे व्हिटॅमिन डी किंवा व्हिटॅमिन B1 याची कमतरता असू शकते. विशेष म्हणजे शरीर या कमतरतेची काही सुरुवातीचे संकेत आधीपासूनच देत असते. पण आपण ती साधी समस्या समजून दुर्लक्ष करतो आणि हीच छोटीशी चूक पुढे मोठ्या अडचणी कारण ठरू शकतं. व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी कमेंटमध्ये निरोगी शरीर निरोगी जीवन असं नक्की लिहा. त्यामुळे आम्हाला समजेल की तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल जागृत आहात. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच नैसर्गिक उपचार मराठी या चॅनलवर आला असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की लक्षपूर्वक पहा, कारण पुढे सांगितले जाणारी काही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या, कारण की असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. म्हणून सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच व्हिडिओमधील तुम्हाला माहिती समजेल. आता सर्वात आधी समजून घेऊया की व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B1 आपल्या शरीरासाठी इतके महत्त्वाचे का मानले जातात. व्हिटॅमिन डी हे हाडे, स्नायू आणि शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीचा योग्य कार्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. तर व्हिटॅमिन B1 हे मेंदू म्हणजे संस्था, ऊर्जा निर्मिती आणि शरीराच्या अनेक आवश्यक कार्यांमध्ये महत्त्वाचे योगदान देत आहे. त्यामुळे यापैकी कोणत्याही व्हिटॅमिनची कमतरता निर्माण झाली तरी शरीराची कार्यक्षमता कमी होऊ शकते. आणि जर दोन्हीची कमतरता एकाच वेळी असेल तर सतत अशक्तपणा, वेदना आणि इतर काही शारीरिक किंवा मानसिक तक्रारी जाणवू शकतात. मैत्रिणींनो आणि मित्रांनो, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे एक सुरुवातीचं लक्षण म्हणजे शरीरात सतत वेदना जाणवणे. अनेकांना सकाळी उठल्यावर कंबरदुखी जाणवते, काहींना गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो, काहींना जिने चढताना अडचण जाणवते, तर काहींच्या स्नायूंमध्ये हळूहळू कमजोरी येऊ लागते. पूर्वी सहज होणारी कामे आता तितक्याच उत्साहाने किंवा ताकदीने होत नाहीत असं वाटू लागतं. पाय जड झाल्यासारखे वाटणे, शरीरात सतत तुटल्यासारखे जाणवणे किंवा दिवसभर थकवा जाणवणे ही काही संकेत असू शकतात. अर्थात ही लक्षणे इतर अनेक कारणांनाही होऊ शकतात. त्यामुळे अशी लक्षणे सतत जाणवत असतील तर योग्य तपासणी करून वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला व्हिटॅमिन B1 ची कमतरता प्रामुख्याने मज्जासंस्था आणि मेंदूच्या कार्यावर परिणाम करू शकते. या व्हिटॅमिनची कमतरता असल्यास हातांपायांमध्ये मुंग्या येणे, झिंझिण्या जाणवणे किंवा त्वचेवर मुंग्या फिरत असल्यासारखी भावना निर्माण होऊ शकते. काही वेळा बोटं सुन्न पडू लागतात. काही जणांना वारंवार गोष्टी विसरण्याची सवय लागते. लक्ष एकाग्र करण्यात अडचण येते. अभ्यास किंवा काम करताना मन सतत विचलित होत राहतं. इतकंच नाही तर काहींना योग्य निर्णय घेणं सुद्धा कठीण वाटू लागतं. ही परिस्थिती बराच काळ कायम राहिली तर तिचा परिणाम आत्मविश्वासावरही होऊ शकतो. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःलाही नक्की विचारा. तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की संपूर्ण रात्र झोपूनही सकाळी उठल्यावर शरीर ताजतवानं वाटण्याऐवजी थकलेलं वाटतं? अनेक जण 7 ते 8 तास झोप घेतात तरीही दिवसभर सुस्ती, आळस आणि अशक्तपणा जाणवत राहतो. शरीरात जणू ऊर्जा उरलेलीच नाही असं वाटतं. अशा वेळी फक्त अधिक विश्रांती घेऊन समस्या सुटेलच असं नाही. काही प्रकरणांमध्ये यामागे व्हिटॅमिन डी किंवा व्हिटॅमिन B1 ची कमतरता असू शकते. शरीराला आवश्यक पोषक घटक पुरेशा प्रमाणात मिळाले नाहीत किंवा त्यांचा योग्य शोषण झालं नाही तर शरीराला आवश्यक ऊर्जा तयार करण्यात अडथळे येऊ शकतात आणि त्यामुळे सतत थकवा जाणवू शकतो. काही लोकांमध्ये मनस्थिती संबंधित बदलही दिसून येतात. कोणताही स्पष्ट कारण नसताना उदास वाटणं, लवकर राग येणे, छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड होणे, कोणत्याही कामात मन न लागणे किंवा सतत तणावाखाली असल्यासारखं वाटणं ही लक्षणेही काही वेळा पोषणाच्या कमतरतेशी संबंधित
असू शकतात. म्हणूनच आरोग्य तज्ञ केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही या जीवनसत्वाचे महत्त्व अधोरेखित करतात. पण मैत्रिणींनो आणि मित्रांनो, माहिती इथेच संपत नाहीये. आता आपण जाणून घेणार आहोत की शरीरात व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B1 ची कमतरता नेमकी का निर्माण होते, आपल्यात कोणत्या दैनंदिन सवयी या समस्येला नकळत वाढवतात आणि अशी कोणती सुरुवातीची संकेत आहे ज्यामुळे वेळेत सावध राहून पुढील त्रास टाळता येऊ शकतो. त्यामुळे हा पुढील भाग शेवटपर्यंत नक्की पहा. आता सर्वात मोठा प्रश्न असा पडतो की आपण चांगला आहार घेत असूनही शरीरात या जीवनसत्वाची कमतरता का निर्माण होते. अनेक जण म्हणतात आम्ही दूध, दही आणि पौष्टिक अन्न खातो, मग आमच्या कमतरता कशी? याचं खरं उत्तर असे आहे की फक्त पौष्टिक अन्न खाणं पुरेसे नसतं. त्या अन्नातील पोषक घटक शरीरात योग्य प्रकारे शोषले जाणंही तितकंच महत्त्वाचं असतं. काही वेळा व्यक्ती उत्तम आहार घेत असली तरी पोट किंवा आतड्यांशी संबंधित समस्यामुळे शरीर त्या पोषक घटकांचे पूर्ण लाभ घेऊ शकत नाही. परिणामी हळूहळू या जीवनसत्वाची कमतरता निर्माण होऊ लागते. सर्वप्रथम व्हिटॅमिन डी बद्दल बोलूया. व्हिटॅमिन डीचा सर्वात महत्त्वाचा नैसर्गिक स्रोत म्हणजे सूर्यप्रकाश. परंतु आजच्या जीवनशैलीतील बहुतेक लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरात, कार्यालयात किंवा बंद जागेमध्येच वेळ घालवतात. त्यामुळे शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. मोबाईल, संगणक आणि वातानुकूलित वातावरणात वेढलेला वेळही याला कारणीभूत ठरतो. म्हणूनच आज फक्त ज्येष्ठ नागरिकांच नाहीत तर तरुण आणि लहान मुलांमध्येही व्हिटॅमिन डी ची कमतरता मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अनेक जर वर्षानुवर्ष पुरेसा सूर्यप्रकाश घेत नाहीत आणि त्यांचा परिणाम हळूहळू हाड व स्नायू कमकुवत होण्यास दिसू लागतो. आता व्हिटॅमिन B1 विषयी समजून घेऊया. त्यांच्या कमतरतेमागे 2 प्रमुख कारण सांगितली जातात. पहिलं म्हणजे आहारातून त्यांचं अपुरं प्रमाण मिळणं आणि दुसरा म्हणजे शरीराला ते योग्य प्रकारे शोषून घेता न येणं. अनेकांना असं वाटतं की ही समस्या फक्त शाकाहारी लोकांनाच होते, पण हे पूर्णपणे खरं नाही. मांसाहारी करणाऱ्या व्यक्तींमध्येही व्हिटॅमिन B1 ची कमतरता वाढू शकते, कारण अनेकदा अडचण अन्नांमधून नसून शरीराच्या शोषण प्रक्रियेमध्ये असते. ज्या व्यक्तींना दीर्घकाळापासून पोटाचा त्रास, गॅस, आम्लपित्त, अपचन किंवा आतड्यांशी संबंधित समस्या असतात त्यांच्या शरीराला व्हिटॅमिन B1 योग्य प्रकारे शोषून घेणं कठीण जाऊ शकते. काही लोक अनेक वर्ष आम्लपित्तासाठी औषधं घेत असतात. अशा परिस्थितीतही जीवनसत्वाच्या शोषणावर परिणाम होऊ शकतो. म्हणून फक्त आहाराकडे लक्ष देणं पुरेसे नाही तर पचनसंस्था निरोगी ठेवणेही तितकेच आवश्यक आहे. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता वाढू लागते तेव्हा हाड हळूहळू कमकुवत होऊ लागतात. अनेकांना वारंवार कंबरदुखी, मानदुखी, सांधेदुखी किंवा पायांमध्ये वेदना जाणवू लागतात. ही लक्षणे सतत जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य वैद्यकीय सल्ला घेणे आणि आवश्यक असल्यास तपासणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकांना असं वाटतं की हा त्रास फक्त वाढत्या वयामुळे होत आहे, पण प्रत्यक्षात काही वेळा यामागे व्हिटॅमिन डी ची कमतरता असू शकते. जर याकडे वेळेत लक्ष दिलं नाही तर हाडांची मजबूती कमी होऊ शकते आणि पुढे जाऊन अधिक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढू शकते. दुसऱ्या बाजूला व्हिटॅमिन B1 ची कमतरता मज्जासंस्थेवर परिणाम करू शकते. सुरुवातीला हातपायांमध्ये हलक्या झिंझिण्या जाणवतात, पण ही कमतरता दीर्घकाळ राहिल्यास चालण्याच्या पद्धतीत बदल जाणवू शकतो. शरीराचा तोल सांभाळणे कठीण जाऊ शकतं. काहींना असंही वाटतं की त्याचे पाय पूर्वीसारखे साथ देत नाहीयेत. म्हणूनच अशी कोणतीही लक्षणे दीर्घकाळ जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. तुम्ही कधीही अशी गोष्ट लक्षात घेतली आहे का की काही लोकांच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक तेज हळूहळू कमी होत जाते? चेहरा निस्तेज दिसू लागतो, डोळ्याखाली काळे वर्तुळ दिसू लागतात आणि व्यक्ती सतत थकलेली वाटते. हे नेहमीच ताणतणाव किंवा जास्त कामाचे लक्षण असे नाही. काही वेळा शरीरातील पोषणाच्या कमतरतेमुळे अशी स्थिती निर्माण होऊ शकते. विशेषतः व्हिटॅमिन B1 ची कमतरता असल्यास शरीराच्या सामान्य कार्यावर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे अशक्तपणा व सततचा थकवा जाणवू शकतो. आता इथे कमेंटमध्ये एक छोटासा उत्तर नक्की द्या. तुम्हाला वारंवार अंगदुखी, अशक्तपणा किंवा सतत थकवा जाणवतो का? हो किंवा नाही असं कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचं एक छोटासा उत्तर इतर प्रेक्षकांनाही त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक होण्यासाठी प्रेरणा देऊ शकतं. मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आता पुढे आपण अशा काही महत्त्वाच्या संकेताविषयी जाणून घेणार आहोत ज्याकडे बहुतेक लोक सामान्य समजून दुर्लक्ष करतात, पण अनेक वेळा हेच संकेत शरीरात व्हिटॅमिन डी किंवा व्हिटॅमिन B1 च्या कमतरतेची सूचना देत असू शकतात. त्याचबरोबर या जीवनसत्वाची पूर्तता करण्यासाठी कोणते नैसर्गिक अन्नपदार्थ उपयुक्त ठरू शकतात आणि कोणत्या सवयी टाळणं फायदेशीर ठरू शकतं हेही आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला आता
त्या सुरुवातीच्या संकेताबद्दल सविस्तर जाणून घेऊया, ज्याकडे अनेक जण नकळत दुर्लक्ष करतात. खरं तर आपलं शरीर वेळोवेळी आपल्याला काही संकेत देत असतं, पण पुरेशी माहिती नसल्यामुळे आपण त्यांचा योग्य अर्थ समजून घेत नाही आणि मग छोटासा वाटणारा त्रास हळूहळू मोठ्या समस्येचा रूप धारण करू शकतो. सर्वात आधी लक्ष द्या तुमच्या ऊर्जावर पातळीवर. पूर्वीच्या तुलनेत आता तुम्ही लवकर थकता का? थोडं चाललं, जिना चढलात किंवा साधं घरकाम केलं तरीही शरीरात थकल्यासारखं वाटतं का? जर असं वारंवार होत असेल तर त्याकडे फक्त वाढत्या वय किंवा कामाचा ताण म्हणून पाहू नका. काही वेळा व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B1 ची कमतरता शरीराच्या ऊर्जा निर्मितीच्या प्रक्रियेवर परिणाम करू शकते. त्यामुळे पुरेशी झोप आणि विश्रांती घेतल्यानंतरही दिवसभर थकवा जाणवत राहू शकतो. दुसरा महत्त्वाचा संकेत म्हणजे स्नायू आणि सांध्यांमध्ये होणाऱ्या वेदना. अनेकांना सकाळी उठल्याबरोबर कंबर, मान, खांदे किंवा गुडघ्यांमध्ये वेदना जाणवतात. काहींना हातपाय जड झाल्यासारखे वाटतात, तर काहींना संपूर्ण शरीर तुटल्यासारखं वाटतं, जणू ताप येणार आहे असं भासतं. पण प्रत्यक्षात कोणतेही संसर्ग नसतो. काही प्रकरणांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता स्नायू आणि हाडांच्या सामान्यावर कार्यावर परिणाम करू शकते. त्यामुळे सतत वेदना आणि अशक्तपणा जाणवू शकतो. आता व्हिटॅमिन B1 ची वंशी संबंधित काही संकेत समजून घेऊया. जर तुमच्या हातापायामध्ये वारंवार झिंझिण्या येत असतील, बोट सुन्न पडत असतील किंवा त्वचेखाली मुंग्या फिरत असल्यासारखे भावना होत असेल तर हे एक लक्ष देण्यासारखं लक्षण असू शकतं. अनेक जण याला रक्तभिसरणाची साधी समस्या समजून दुर्लक्ष करतात, पण अशी समस्या सतत राहिल्यास योग्य वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण व्हिटॅमिन B1 हे मज्जासंस्थेची निरोगी कार्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे की जर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा, कारण की असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. म्हणून नक्की सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का की एखादा कामावर लक्ष केंद्रित होतच नाहीये? पुस्तक वाचताना मन सतत दुसरीकडे भरकटतं, एखाद्याशी बोलताना महत्त्वाची गोष्ट विसरून जाता किंवा साधा निर्णय घेणं सुद्धा कठीण वाटतं. अनेकदा आपण हे फक्त तणावामुळे होत असेल असं समजतो, पण काही वेळा शरीरातील पोषणाच्या कमतरतेचीही त्यामागे वाटा असू शकतो. व्हिटॅमिन B1 मेंदू आणि मज्जासंस्थेचा योग्य कार्यांसाठी महत्त्वाचं मानलं जातं. त्याची कमतरता असल्यास एकाग्रता, स्मरणशक्ती आणि मानसिक स्पष्टतेवर परिणाम होऊ शकतो. काही लोकांना वारंवार तोंडात फोड येतात, उपचार करूनही ते पुन्हा पुन्हा दिसू लागतात. काहींना जिभेची जळजळ किंवा संवेदनशीलता वाढल्यासारखी वाटते. अशा समस्या वारंवार होत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने शरीरातील पोषणाची पातळी तपासून घेणे उपयुक्त ठरू शकतं. त्याचप्रमाणे चेहरा निस्तेज दिसणं, त्वचेची तेज कमी होणं, नख्यांच्या रंगात बदल दिसणं किंवा डोळ्याखाली काळी वर्तुळ निर्माण होणं अशा संकेताकडेही दुर्लक्ष करू नका. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. अनेकांना वाटतं की आपण दूध, दही किंवा पौष्टिक आहार घेतो म्हणजे शरीरात कोणताही जीवनसत्वाची कमतरता होणारच नाही, पण वास्तव असं आहे की फक्त चांगला आहार घेणे पुरेसे नसतं. त्या अन्नातील पोषक घटक शरीरात योग्य प्रकारे शोषले जाणे तितकंच आवश्यक असतं. जर पचन संस्था व्यवस्थित कार्य करत नसेल, वारंवार गॅस, अपचन किंवा पोटाचा इतर त्रास होत असतील तर शरीराला आवश्यक पोषक घटकांचा पूर्ण लाभ मिळू शकत नाही. म्हणूनच फक्त आहारांवर नव्हे तर पचन संस्था आरोग्यावरही लक्ष देणं तितकंच महत्त्वाचे आहे. आता प्रश्न असा पडतो की या कमतरता टाळण्यासाठी नैसर्गिकरित्या काय करता येईल? व्हिटॅमिन डी साठी सकाळच्या कोवळ्या उन्हात नियमित काही वेळ घालवणे उपयुक्त मानलं जातं, तर व्हिटॅमिन B1 साठी संपूर्ण धान्य, कडधान्य, डाळी, सुकामेवा, बिया आणि संतुलित आहाराचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं. याशिवाय दही, इडली, ढोकळा यासारखे पारंपरिक किंवा पदार्थ पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. पण मैत्रिणींनो आणि मित्रांनो, येथे एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. इंटरनेटवर पाहून स्वतःहून कोणतीही सप्लिमेंट सुरू करण्यायोग्य नाही. प्रत्येक व्यक्तीची गरज वेगळी असते. कोणामध्ये कमतरता सौम्य असू शकते तर कोणामध्ये ती अधिक गंभीर असू शकते. त्यामुळे जर बराच काळ थकवा, अंगदुखी, अशक्तपणा, हातपायांमध्ये झिंझिण्या किंवा अशीच इतर लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक तपासण्या करून घेणे अधिक योग्य ठरतं. आता या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. नेमक्या कोणत्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B1 ची कमतरता होण्याचा धोका अधिक असू शकतो? कारण जर तुम्ही या गटात येत असाल तर वेळेत काळजी घेऊन अनेक भविष्यातील समस्या टाळू शकतात. सर्वप्रथम ते लोक जे दिवसातील बहुतांश वेळ घरात, कार्यालयात किंवा बंद जागेत घालवतात आणि ज्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही, अशा व्यक्तींमध्ये कालांतराने व्हिटॅमिन डी ची पातळी कमी होण्याची शक्यता असते. वाढत्या वयानुसारही शरीराचे व्हिटॅमिन डी तयार करण्याची क्षमता कमी होऊ शकते. दुसऱ्या बाजूला
बाजूला ज्यांना दीर्घकाळापासून पोटाचे त्रास, गॅस, आम्लपित्त, अपचन किंवा इतर पचनाच्या समस्या आहेत, अशा व्यक्तींमध्ये काही पोषक घटकांचं शोषण कमी होऊ शकतं. तसेच काही विशिष्ट औषधांचे दीर्घकाळ वापर, असंतुलित आहार, सततचा ताण, अनियमित दिनचर्या, कमी शारीरिक हालचाल आणि अपुरी झोप यांचाही शरीराच्या एकूण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आता एक क्षण थांबून स्वतःला हा प्रश्न विचारा, जर तुमचं शरीर दररोज काही संकेत देत असेल आणि तुम्ही ते सतत दुर्लक्षित करत राहिलात तर पुढे काय होऊ शकतं? सुरुवातीला फक्त थकवा जाणवेल, नंतर अंगदुखी सुरू होईल, त्यानंतर अशक्तपणा वाढेल, कामात लक्ष लागणार नाही, उत्साह कमी होईल आणि हळूहळू दैनंदिन जीवनाचा गुणवत्तेवर परिणाम होऊ लागेल. म्हणूनच शरीराचे संकेत वेळेत ओळखणं अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीर अचानक आजारी पडत नाही, त्याआधी ते अनेक छोट्या छोट्या संकेतावर आपल्याला सावध करत असतं. लक्षात ठेवा, निरोगी शरीर केवळ औषधांमुळे तयार होत नाही. संतुलित आणि पौष्टिक आहार, पुरेसा सूर्यप्रकाश, चांगली झोप, नियमित व्यायाम किंवा शारीरिक हालचाल, पुरेसे पाणी पिण्याची सवय आणि निरोगी पचनसंस्था या सगळ्याच एकत्रित परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. रोज थोडा वेळ उन्हात घालवणे, संतुलित आहार घेणे आणि शरीराच्या संकेताकडे लक्ष देणे या छोट्या सवयी दीर्घकाळात मोठा सकारात्मक बदल घडवू शकतात. आता शेवटी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला बराच काळ सततचा थकवा, वारंवार अंगदुखी, हातपायांमध्ये झिंझिण्या, अशक्तपणा, चक्कर येणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, स्मरणशक्ती कमी होणे किंवा सतत मन खुट्टू राहणे अशी लक्षणे जाणवत असतील तर त्याकडे सामान्य समजून दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास अनेक समस्या वेळेत ओळखून त्यावर योग्य उपचार करता येऊ शकतात. मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं की व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B1 आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचे आहेत. त्यांची कमतरता असल्यास ते शरीर कोणते संकेत देऊ शकतं, त्यामागचे काही संभाव्य कारण कोणती असू शकतात आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व काय आहे हेही आपण समजून घेतलं. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती तुमच्या कुटुंबापर्यंत आणि परिवारापर्यंत नक्की पोहोचवावे, जेणेकरून अधिक लोक त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक होतील. व्हिडिओ संपवण्यापूर्वी कमेंटमध्ये नक्की लिहा, मी माझ्या आरोग्याची काळजी घेईन. हा छोटासा संकल्प तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवू शकतो. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या प्रिय व्यक्तींशी शेअर करा. तसेच जर तुम्ही अजून नैसर्गिक उपचार मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, कारण अशाच आरोग्यविषयक उपयुक्त आणि विश्वासार्ह माहितीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नियमितपणे घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया नैसर्गिक उपचार मराठी च्या आणखी एक ज्ञानवर्धक आणि आरोग्यदायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, सुरक्षित राहा आणि नेहमी लक्षात ठेवा, निरोगी शरीर हेच आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे.